कोल्हापूर जिल्ह्यातील कणेरीतल्या सिद्धगिरी मठावर भारतीय संस्कृती महोत्सवाचं आयोजन करण्यात आलं। 25 जानेवारीपर्यंत भरवण्यात येणाऱ्या महोत्सवात शेतकऱ्यांना शेतीविषयक ज्ञानाचा खजिना पाहायला मिळणार आहे। सिद्धगिरी मठावर आयोजित सांस्कृतिक महोत्सवात शेतकऱ्यांना विविध पीक पद्धतींची शेती प्रत्यक्षात पाहायला मिळणार आहे। यामध्ये आंतरराष्ट्रीय ख्यातीचे सेंद्रिय शेती तज्ञ डॉक्टर एल नारायण रेड्डी यांच्या मिश्र पीक पद्धतीच्या शेतीचा समावेश आहे। त्यासाठी 2.5 एकर क्षेत्रावर रेड्डी यांच्या तंत्रानुसार सेंद्रिय शेतीचे नियोजन करण्यात आले। डॉक्टर एल नारायण रेड्डी यांचं सेंद्रिय शेतीतील प्रयोग जगभरातील अनेक शेतकरी आपल्या शेतात राबवतात। अशाच प्रयोगांपैकी अधिकाधिक नफा मिळवून देणारी आणि रोग किडींना कमीत कमी बळी पडणारी शेती यासाठी तयार करण्यात आली आहे। या कार्यक्रमाला जवळजवळ देशभरातून 30-35 हजार लोक येतील, कार्यकर्ते वेगवेगळ्या स्वयंसेवी संस्थांचे, आणि अंदाजे 10 लाख लोक या कार्यक्रमाला उपस्थित राहतील। आणि या कार्यक्रमाचा स्वरूप असं आहे की एकूण स्वावलंबी परिवार आणि स्वावलंबी देश आणि स्वाभिमानी देश निर्माण करणं या मागील हेतू आहे। त्याकरता एक 5-6 क्षेत्र जे निवडलेले आहोत आपण, त्यातलं पहिलं की देशी गाय, दुसरं कृषी, तिसरं मातृशक्ती, आणि चौथं एक आहे की आरोग्य, आणि 5वं एक आहे की युवा शक्ती, आणि 6वं हे संस्कृती। या 6 विषयांवर आधारित हा उपक्रम चालणार आहे। त्याशिवाय एक दिवस आरोग्य उत्सव म्हणून आहे। भारतीय चिकित्सा पद्धती संबंधात परिसंवादी होतील, त्याच्याकरता गॅलरी उभं केलेली आहे। हरभरा आणि मका, भुईमुग आणि मका प्रत्येकी 6:1, सोयाबीन आणि नाचणी, बाजरी आणि चवळी 4:2, राळा आणि चवळी, वरी आणि सावा 4:1, त्याचबरोबर ज्वारी आणि घेवडा 2:1, तर भोपळा आणि पालेभाज्या 1:6 अशा ओळींच्या प्रमाणात या पिकांची लागण करण्यात आली आहे। या पिकांबरोबरच गव्हामध्ये मोहरीचं मिश्र पीक, हिरवळीच्या खतांमध्ये एकदल, द्विदल पिकांची शेती करण्यात आली आहे। हे करत असताना सर्व पिके एकमेकास पूरक, निकोप स्पर्धा करणारी आणि रोग किडींच्या नियंत्रणासाठी सापळा पिके म्हणून कार्य करणारी आहेत। त्यामुळे 2.5 एकर क्षेत्रावर करण्यात आलेली डॉक्टर रेड्डी यांची सेंद्रिय शेती नक्कीच मार्गदर्शक ठरणार आहे। राजेंद्र हंकारे, साम टीव्ही, कोल्हापूर।